आपण आयुष्यामध्ये मागे काही करू द्या, पण आपल्याला वाटतं एखाद्या दिवस इथून पुढे आपण कसा परमार्थ करावा. पण मागच्या वेळेस आपण परमार्थात जरी नसलो तरी लोकांचं म्हणणं असतं काही जणांचं की यानं मागलंय, काड्या केल्यात, वाईट वागले, दुष्ट प्रवृत्तीचं वागले, हरकत नाही. पण मागे काय झालं ते बघण्यापेक्षा आता तरी पुढे हाची उपदेश, म्हणजे इथून पुढे आयुष्यामध्ये कसं जगायचं या तत्वाच्या आधारावर माझा परमार्थ मी ड्युटी करत करत इकडे आलो, या मार्गामध्ये आलो. आणि या मार्गाची गोडी जेव्हा देवाच्या नामाची गोडी आपल्या अंतःकरणात जेव्हा येते, यदा कदाचित आपलं मन जरी अशुद्ध असेल पण जेव्हा नामचिंतन आपल्या मुखामध्ये आलं त्या दिवशीपासून आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं की परमात्मा आपल्या अंतःकरणात येतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. या तत्वाच्या आधारावर आपलं अंतःकरण एकदा शुद्ध झालं की समजायचं परमात्मा आपल्या अंतःकरणात येतो. आणि ज्या दिवशी अंतःकरण शुद्ध झालं त्या दिवशीच आपण समाजामध्ये जे जे भेटेभूत ते ते मानिजे भगवंत या तत्वाच्या आधारावर वागतो. त्या तत्वाच्या आधारावर मी पहिलं परमार्थामध्ये नव्हतो, पण जसं साधूची संतांची संगत लागली किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली, या तत्वाच्या आधारावर आमच्या कुळामध्ये जर कोणी भगवंताची भक्ती करणारा असेल तर त्यांचा कुठंतरी आशीर्वाद, त्यांची कृपा आमच्यावर लादली आणि आमच्या मुखामध्ये विठ्ठलाचं देवाचं नामचिंतन आलं. या तत्वाच्या आधारावर मी इथपर्यंत आलो. पण मला सांगायचं, मला बोलायचं काय नव्हतं. दिवसभर मी ड्युटी केली, 5ला उठलो होतो तरी मला झोप येऊ लागली. पण हरकत नाही, महाराजांनी संधी दिली बोलायची. कधी आपण जन्माला आला, हे बायको लेकरं हे प्रेम काही नसते महाराज कोणी कोणाचं. आपल्याला कितीही पुढं काहीही कमवा पण शेवटी आपल्याला तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून ये. या तत्वाच्या आधारावर कोणीच आपल्याला आयुष्यामध्ये सोडू शकत नाही. हे फक्त लोभापोटी सगळे प्रेम करणारे आहेत महाराज. खरं प्रेम जर करायचं असेल तर देवावर करा, प्रपंच फक्त गरजेपुरता करा. आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर देवावर भक्ती केली पाहिजे. आणि आपल्या देहाला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर सगळ्यात मोठं साधन म्हणजे नामचिंतन. नामचिंतन करा, आयुष्याचं आपल्या सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. यदा कदाचित प्रपंच कोणत्या साधूंनी संतांनी सांगितलं नाही की तुमचा प्रपंच सोडा, प्रपंच करून परमार्थ करायचा सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि प्रपंच करत करत आपल्याला वाटतं हे देव कसं घडणार आहे. ठाईस बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. या तत्वाच्या आधारावर आपण घरामध्ये बसून